अनधिकृत रिक्षांवर परिवहन विभागाची कारवाई. विशेष स्क्रॅप मोहीम. 50 पेक्षा अधिक रिक्षा स्क्रॅप. नंदुरबार शहरात वाढत्या अनधिकृत रिक्षा वाहतुकीवर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष स्क्रॅप मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत 50 पेक्षा अधिक अनधिकृत रिक्षांवर कारवाई करून त्या स्क्रॅप करण्यात आल्या. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपासून शहरात परवानगी नसलेल्या तसेच कागदपत्रे अपूर्ण असलेल्या रिक्षा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी मिळत होत्या. या पार्श्वभूमीवर विभागाने शहरातील विविध भागात विशेष पथके तैनात करून तपासणी मोहीम सुरू केली. या तपासणी दरम्यान अनेक रिक्षांकडे वैध परवाना, फिटनेस प्रमाणपत्र तसेच विमा नसल्याचे आढळून आले. त्यानंतर अशा रिक्षांवर तात्काळ कारवाई करत त्यांना जप्त करण्यात आले. पुढील कारवाईनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 50 पेक्षा अधिक रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत रिक्षा वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान परिवहन विभागाने सर्व रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून परवाना, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यातही अशी मोहीम सातत्याने राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही विभागाने दिला आहे. कारवाईवेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे, अक्षय येवले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमित तडवी तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संध्या जाधव उपस्थित होते.